पुतळे आहेत. प्रत्येक चौकाला कुठल्या ना कुठल्या महापुरुषाचं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे लातूरची शोभा वेगळी आहे. फक्त एक उणीव आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौक. असं कुठल्या चौकाला आतापर्यंत महानगरपालिकेनं नामकरण केलेलं नाही. तर ती मागणी संभाजी सेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेचे आयुक्त यांना आपल्याला करायचे आहे की जो आपण सर्वजण जे छत्रपती चौक म्हणतात, वाडा हॉटेल, या ठिकाणच्या चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव त्या चौकाला द्यावे आणि याच चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा महानगरपालिकेने त्या ठिकाणी उभा करावा अशी मागणी आता आपली बैठक झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जाऊन महानगरपालिकेचे आयुक्त यांना ती मागणी करायची आहे, निवेदन द्यायचं आहे. आणि निवेदन देऊनच शांत बसायचं नाही, तर 10 दिवसाच्या अंतरानं जर समजा आपली मागणी जर मान्य नाही केली तर 10 दिवसाच्या टप्प्यानं आपल्याला वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी करायचे. परंतु काही करून आपल्याला लातूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या चौकाला आपल्याला मिळवून घ्यायचंय आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेला बसवण्यास भाग पाडायचा असा एक संकल्प आजच्या या बैठकीमध्ये आपण सर्वांनी करायचा. यानंतर संभाजी सेनेचे प्रवक्ते राजाभाऊ साळुंखे, संघटनेचे नेते धर्मराज पवार, जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मदन बोडके, विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद पवार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे, आयटो युनियन जिल्हाध्यक्ष अंकुश बिराजदार, याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 मे 2026 या दिवशी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकमतानं ठरलेलं आहे. आता जयंती साजरी करत असताना त्याच्यामध्ये कार्यक्रम कोणकोणते घ्यायचे, तर जो कार्यक्रम आपण लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो मुख्य कार्यक्रम आपला असतो, जो शिवशाहिरांचा अन्नदान आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा मान्यवरांचा जो सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम याही वर्षी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे. आता या व्यतिरिक्त